मी डॉक्टर गौरी फोर आज छायांक ज्योतिष कल्याण आजच्या अधिवेशनात लाल किताब आणि वैवाहिक सौख्य आणि उपाय असा विषय घेतला आहे। माझ्या सर्व आदरणीय गुरूंना वंदन करून मी बोलण्यास सुरुवात करत आहे। मुळात पारंपरिक ज्योतिषशास्त्र या शास्त्राचा मूळ गाभा असल्याने लाल किताब ही त्याची दुसरी उपशाखाच मानली पाहिजे। ज्योतिषशास्त्र समजणं वरून सोपं वाटत असलं तरी ते अभ्यासपूर्ण अनाकलनीय नक्षत्र गोचर दशा प्रश्नकुंडली भाव भावेश आणि भावशत्व या सर्व गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास असल्याशिवाय ते समजत नाही। मग लाल किताब आपल्याला त्या मनाने दिसण्यास सोपं असल्याने आणि खर्चिक उपाय नसल्याने सोपा वाटतो। आजकाल विवाह ठरणे होणे टिकणे या शब्दांच्या खेळात तो अडकला आहे। त्याची गरजच आहे असं आता कोणी समजत नाही। विवाह ही एक संस्कृतीला बांधणारी गोष्ट आहे हेच मुळी नको आहे। मग विवाह होणार कसा? कोणतेही बंधन नको तर आयुष्याने पुढे सरकणार कसे? वाढते वय, आर्थिक इन्स्टॅबिलिटी, अजून मला काहीतरी चांगली बेटर रिप्लेसमेंट मिळेल याने पालक चिंतेत राहतात आणि पत्रिका घेऊन येतात। कधी विवाह झालेला असतो तर कधी विवाह करायचा असतो। मग अशा वेळेला कुंडली बघून आपल्याला नियमानुसार काय ठरवता येते? मग मी जर लाल किताब मधून हा विषय बघितला तर कसा बघणार? शुक्र विवाहाचा कारक मानला गेलेला आहे। स्त्रीच्या पत्रिकेत गुरु हा पतीचा कारक मानला गेला आहे। मग असा विषय निघताना काय बघावे? त्यासाठी लाल किताब कुंडली समजूनच घ्यावी लागेल। जातकाची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण घेऊन पारंपरिक पद्धतीने कुंडली तयार करावी। लाल किताबनुसार पत्रिका तयार करताना मेष ते मीन ह्या क्रमाने घरे मांडावी। मग पारंपरिक मध्ये लग्न कुंडलीनुसार जे ग्रह त्या स्थानात आहेत ते ह्या कुंडलीत मांडावे, म्हणजेच आपली कुंडली तयार होते। मी जो पेपर दिलाय त्यात एक पहिलं चार्ट दिलेला आहे की ते तुम्ही कसं मांडावं। तसेच वर्षभर कुंडली आणि दशा पण बघाव्या। दृष्टियोग, युतियोग हे आपल्याला लाल किताब कुंडलीमध्ये पण बघता येते। त्याचं मी एक सॅम्पल चित्र खाली दिलंय की 100% दृष्टी कशी आहे, 50% दृष्टी कशी आहे, 25% दृष्टी कशी आहे आणि 8व्या स्थानावरून दुसऱ्या म्हणजे कुटुंब स्थानाकडे दृष्टी कशी बघावी हे पण त्यामध्ये मी एक सॅम्पल चित्र दिलेलं आहे। मग विवाह करायचा व्यक्ती जर घेऊन आली असेल तर विवाह कसा बघावा? सप्तम भाव, पती पत्नी विवाह किंवा पार्टनर कसा असेल, काय मिळणार आहे? 7व्या भावात किंवा घरात कोणता ग्रह आहे, यावर कोणाची दृष्टी आहे? लग्न भाव, व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे? दुसरा आणि चौथा भाव म्हणजे कुटुंबात स्थिरता असेल का, घरामध्ये सुख येणार आहे का? 8वा भाव, वैवाहिक आयुष्याची टिकाऊ शक्ती दिसते या घरात। तसेच शनी, राहू, केतू आणि मंगळ किंवा रवी असे जर ग्रह असतील तर अडचणी येणार का किंवा त्या आपल्याला पत्रिकेतून दिसू शकतात। 7व्या भावात शुक्र मजबूत असेल तर वैवाहिक सौख्य किंवा जीवन हे सुखी होतं। शनी तुम्हाला उशिरा विवाह देतो किंवा जबाबदारी जास्त असणारी व्यक्ती असू शकते। मंगळ भांडण किंवा मंगळ दोषासारखी स्थिती दिसते। आता इथे दुसरा एक चार्ट आहे हा की जो शुक्राचा गणित भाग दिलाय मी की शुक्राचा दिवस म्हणजे शुक्रवार, त्याची शुभ वेळ, शुभ रंग, शुक्राची देवता, घर, श्रेष्ठ परिणाम देणारं घर, मित्र ग्रह, शत्रू ग्रह आणि समग्रह असा मी एक साधारण चार्ट दिलेला आहे की जो आपल्याला उपयोगी पडतो। पत्रिकेत त्याच्या शेजारी एक छोटा चार्ट आहे की ज्याच्यात ग्रह त्याची अशुभ स्थानं ह्या कुंडलीनुसार कशी बघावी आणि त्याची शुभ स्थानं कशी आहेत ती बघता येतील। आता इथे गुरु समजा घेतला तर अशुभ स्थान कुठलं त्याचं मानलं गेलं आहे तर 3, 6, 8, 10 आणि 11 इतर ठिकाणी शुभ आहे। रवी 3, 7, 10 इतर ठिकाणी शुभ आहे। या प्रत्येक गोष्टीमध्ये गोचर त्याच्या दशा ह्या
महत्वाच्या असतात. मूळ पत्रिका जरी जशी दिसेल तशीच ती प्रत्येक वेळेला रिफ्लेक्ट करू नये, कारण गोचरीचे ग्रह शुभ परिणाम देण्यासाठी बांधील असतात. त्यामुळे ही एक बेसिक डेटा माहिती आपल्या समोर राहते. मंगळ 4थ्या आणि 8व्या भावात जरी अशुभ आहे तर इतर ठिकाणी तो शुभ आहे. शुक्र 1, 9, 6 या ठिकाणी अशुभ आहे. शनी 1, 4, 5, 6 अशा पद्धतीने हा चार्ट मी वापरते. नंतर पुढे एक चार्ट घेतलेला आहे की घरानुसार आपला उपाय कसे असावे. ही लाल कुंडली समजून घेताना मला जी माहिती मिळाली ती आहे की प्रथम स्थानामध्ये आरोग्य, आयुष्य आणि व्यक्तिमत्व आहे. जर घर खराब असेल तर सूर्याला अर्घ्य द्यावं, तांब्याचं भांड वापरावं. कुटुंबस्थान म्हणजेच द्वितीय स्थान, पैसा, कुटुंब आणि बोलणं जर आपल्याला इथे खराब दिसलं तर गोड पदार्थ दान करायला सांगावे. चौथं, आई, घर, वाहन आणि सुख. इथे मुळात चंद्र चांगला असतो, शांतता आणि सुख मिळते. म्हणून या ठिकाणी हे जर स्थान खराब दिसलं तर आईचा आदर करायला सांगावा आणि चांदी जवळ बाळगायला सांगावी. चांदी म्हणजे प्रचंड नाही, छोटीशी कुठली तरी तार वगैरे असावी. पंचम स्थानामध्ये म्हणजेच 5व्या स्थानात बुद्धी, शिक्षण आणि मुलं. हे जर समजा स्थान खराब असेल तर गुरुवारी पिवळी वस्तूचं किंवा पदार्थाचं दान करावं. मुलांना गोड पदार्थ खायला करावा. मग तुम्ही बुंदीचा लाडू द्या, जिलबी द्या, जी असेल ती वस्तू तुम्ही देऊ शकता. सप्तम स्थान विवाह आणि जोडीदार. इथे शुक्र चांगला मानला जातो. शनी, राहू विवाह अडथळे देतात. म्हणून शुक्रवारी पांढरी वस्तू, मग गजरा असेल, तांदूळ असेल, जी तुम्हाला शक्य असेल त्यानुसार तुम्ही ती दान करावी आणि पती पत्नींनी आपल्या दोघांचाही आदर ठेवावा. नवम स्थान भाग्य, धर्म आणि गुरु. हे जर समजा खराब दिसलं पत्रिकेत तर गुरुवारी हळद दान करावी. नोकरी, व्यवसाय आणि प्रतिष्ठा. हे जर चांगलं असेल नसेल तर वडिलांचा आदर आणि तांब्याचं नाणं जवळ ठेवावं. लाभस्थान खराब असेल तर गोड पदार्थ वाटावे, मित्रांना मदत करावी. व्ययस्थान समजा खराब दिसत असेल, म्हणजे खर्च जास्त दिसत आहे, परदेश प्रवास दिसतोय, मोक्ष दिसतोय, तर त्या वेळेला दान धर्म करावा किंवा गरिबांना कपडे वाटावे. आता इथं ग्रहांचा परिणाम आहे. कधी कधी ग्रह आपल्याला खराब दिसू शकतात. रवी समजा खराब असेल, मी उदाहरण देते, रवी समजा खराब असेल तर वडिलांशी मतभेद होतात, सरकारी कामात अडथळे येतात, मान सन्मान कमी मिळतो. तर रविवारी गुळ दान करावा, तांब्याचं भांड वापरावं. बुधाचा समजा खराब असेल तर आयुष्यातले निर्णय चुकू शकतात, व्यापारात नुकसान होऊ शकतं किंवा संवादात समस्या येतात. तर अशा वेळेला व्यक्तीला हिरव्या वस्तूंचं दान किंवा गाईला हिरवा चारा द्यायला सांगावं. किंवा अशाने अभ्यास केला असता किंवा आपल्याला पुढे स्थानांचा अभ्यास झाला असता विवाहकारक शुक्र हा प्रत्येक राशीत फिरत असताना काय परिणाम देतो हे आपण ठरवायला सोपं होतं. मग व्यक्तीचा विवाह हा उशिरा होणार की नाही, सप्तमात असणारा ग्रह विवाह उशिरा देणार की काय हे पूर्ण बघता येतं. सप्तमात शनी असेल तर विवाह उशिरा, जोडीदार वयाने मोठा आणि जास्त जबाबदारी असेल. मग उपाय काय, तर शनिवारी त्याला 1 लिटर तेल दान करायचं, म्हणजे गरीब व्यक्तीला ते दान करावं, प्राण्यांना अन्न द्यावं. मंगळ दोष असेल 1, 4, 7, 8, 12 या ठिकाणी उशिरा विवाह किंवा वैवाहिक ताण दिसत असेल तर मंगळवारी हनुमान दर्शन आणि लाल मसुराचं दान द्यायला सांगावं. शुक्र कमजोर असेल, लग्न जमत नाहीये, जमलं तर टिकत नाहीये, तर उपाय असा की पांढरे कपडे दान द्यावे आणि सुगंधी वस्तू वापरायला सांगावी. 7व्या घरात जर चंद्र असेल तर भावनिक विवाह दिसतो, त्यामुळे त्या भावनिक विवाहासाठी कंट्रोलसाठी चांदीचा वापर सांगितला आहे. मग पती पत्नी कसे असतील, जर समजा रवी असेल तर जोडीदार स्वाभिमानी, अहंकारी, नेतृत्व करणारा असतो. चंद्र असेल तर भावनिक, काळजी घेणारा, घर सांभाळणारा असू शकतो. शुक्र असेल तर आकर्षक, प्रेमळ,
आणि वैवाहिक सुख उत्तम देणारा असतो. शनी असेल तर गंभीर स्वभाव, वयाने प्रौढ आणि उशिरा विवाह तो देतो. वैवाहिक भांडणं होणार का तुमची? तर शनी मंगळ यांचा पत्रिकेवर काय प्रभाव आहे? शुक्र कमजोर आहे का? 8वा भाव खराब आहे का? यांनी गैरसमज जास्त दिसतात का? दुरावा होऊ शकतो का? किंवा आर्थिक तणाव हे रिझन आपल्याला दिसू शकतं. लग्नानंतर सुख आहे किंवा नाही त्यासाठी सप्तम भाव, 2रा भाव किंवा 4था भाव आपण बघावा. लग्न तुटण्याचे योग आहेत का? तर शनी मंगळ शुक्र राहू किंवा सप्तमात शनी मंगळ रवी यासारखे ग्रह जर काही दिसत असतील तर त्याचाही विचार करता येतो. पती पत्नी सुंदर असते की नाही यासाठी पत्रिकेत शुक्र आणि चंद्र हे मजबूत आहेत का हे बघावं. जर नसतील तर त्याचेही उपाय आपल्याला सांगता येतात. पत्रिकेत प्रेम विवाह आहे का ठरवून लग्न होणार आहे? जर शुक्र बुध यांचा संबंध राहूशी असेल तर प्रेम विवाह दिसून येतो. नाही तर शनीचा प्रभाव किंवा गुरुचा प्रभाव असेल तर कुटुंब लग्न ठरवतं. मग अशा अनेक गोष्टींचा विचार करता करता पुढे आपण करू शकतो की पत्रिकेत 2रं लग्न आहे का? तर राहू केतूंचा प्रभाव असेल तर नात्यात गैरसमज, वेगळे राहण्याची शक्यता जास्त दिसते. घटस्फोट आहे का? तर शनी मंगळ शुक्र खराब असणं, राहू खराब असणं अशा गोष्टींचा विचार करता येतो. पत्रिकेनुसार सासरची लोक कशी आहेत? गुरु मजबूत असेल तर सासर चांगलं आहे, आदर करणार आहे, धार्मिक आहे. शनी प्रभाव असेल तर सासरचे लोक कठोर स्वभावाचे मिळतात, नियम पाळणारे असतात, कडक वातावरण असतं. राहूचा प्रभाव असेल तर सासरच्या लोकांची गैरसमज, अंतर किंवा मतभेद असतं. आता पती पत्नी प्रभावी कोण किंवा योग्य जोडीदार कोण असू शकेल? तर रवी हा जास्त पतीचा प्रभावी प्रभाव असतो पण तो निर्णय घेणारा ठरतो. शुक्र पत्नीचा प्रभाव जास्त देतो, घरातील वातावरण पत्नी सांभाळते. बुध असेल तर दोघंही समजूतदार असतात. गुरु असेल तर संस्कारी समजूतदार स्वभावामध्ये निर्णय लागू शकतो. विश्वासघात शुक्र आणि राहू बाहेरील आकर्षण, गुप्त संबंध दाखवतात. कमजोर चक्र असेल तर भावनिक अस्थिरता, नात्यात असमाधान दिसून येतं. मग विवाहानंतर अचानक समस्यांच्या आयुष्यात आहेत का? किंवा पत्रिकेत काय दिसेल? तर शनी तुम्हाला जबाबदाऱ्या दाखवतो. शुक्र कमजोर असेल तर प्रेम कमी आणि भावनिक अंतर जास्त. राहू आणि मंगळाचा प्रभाव असेल तर गैरसमज, भांडण, राग आणि तणाव अशा गोष्टी साधारण पत्रिकेमध्ये पाहता येतात. एक न अशा अनेक प्रश्नांची उकल पारंपरिक मध्ये आहे तशीच ती इथेही मिळते. मग लाल किताबचा मला आवडलेला भाग हा की आजच्या काळात विवाह होणं अवघड, टिकणंही अवघड, प्रत्येकाचे इगो टोकाला, मनभेद आणि मतभेद याने विश्वास नसणे, कॉम्प्युटर, मोबाईल यांचा अतिरेकी वापर, मलाच सगळे कळते ही भूमिका याने जर विवाह जमवणे झाला असेल तर टिकणे आणि मग नंतर पत्रिका दाखवणे यासाठी जेव्हा जातक येतो तेव्हा त्यांच्या पत्रिकेतील ग्रह आणि स्थान म्हणजे त्यांची घरं या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तेवढा त्यांच्या आयुष्यातील वाईट काळ काढून दिला तर शुभ आयुष्य करून देण्यासाठी वैवाहिक सौख्य यातील उपाययोजना दिल्या तर तेवढे वाईट दिवस त्यांचे निघून जातात. घर तुटण्यापेक्षा घर कसे जोडले जाईल ही गोष्ट या उपायांनी सिद्ध करता येते. अपायापेक्षा उपाय उत्तम. मग हा एक चार्ट दिलेला आहे, त्या प्रत्येक राशीत शुक्र म्हणजे आता हा जो मोठा चार्ट आहे हा मी एक एवढा मोठा वाचणं आपल्याला शक्य नाही पण थोडक्यामध्ये त्याचा एक वापर आपल्याला करता येईल प्रत्येकाला. जर मेष राशीत शुक्र असेल तर साधारण तो मंगळाच्या राशीत शत्रूसारखाच वागतो, अग्नितत्वाचं वागण्याने. मग जर उपाय काय तर गुळ खाऊ नये, 25 वर्षापर्यंत विवाह करू नये, काळ्या गाईची सेवा करावी, स्त्रीची तब्येत चांगली नसेल तर सप्तधान्य दान करावं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या चार्टचा उपयोग आपल्याला सहज करता येतो. पत्रिकेच्या आकलनानुसार या गोष्टींचा वापर करावा. माझ्या दृष्टीने हे उपाय लागू पडतात.
भविष्य बदलणे हा आपला धर्म नाही, पण आयुष्यातील कठीण काळाचा मार्ग सुकर करणे यासाठी नक्कीच प्रयत्न करता येतात. आता एक चार्ट असा पण आहे की ज्या ठिकाणी शुक्र काय काय करतो, तर आणि खराब शुक्र असेल तर काय देता येतं. तर मेष राशीचं शुक्राचं आपण आत्ताच बघितलं. पण माझ्याकडे एक पत्रिका अशी पण आलेली होती की जी मेष राशीतला शुक्र होता, त्याचं उत्तर असं मला मिळालं की 8 वर्षात त्या व्यक्तीला वैवाहिक सौख्य नाही. म्हणजेच हा नियम लागू पडतो आणि याचं उत्तरही मला मिळालं. मग अजून एखादं उदाहरण दिलं तर मोहम्मद अझरुद्दीन आहे यांच्या पत्रिकेत 4थ्या घरात शुक्र आहे. त्यांचे 2 विवाह झाले तरीही वैवाहिक सुख नाही. अशी ही एक पुरुष पत्रिका आहे की ज्याच्यात मकरेचा शुक्र आहे दशमात, परस्त्रीशी संबंध आहे आणि स्वतःचं त्यांचं नाव खराब झालेलं आहे. 9व्या घरात म्हणजे धनु राशीत शुक्र बुध युती असणारी ही एक पत्रिका आहे ज्यांच्या पत्नीच्या पोटाचं ऑपरेशन योग दिसत होते. नूरजहान नावाचं पण एक नटीचं उदाहरण आहे की जे 5व्या घरात शुक्र राहू युती आहे, त्यामुळे भरपूर भानगडी आणि वैवाहिक सुख नाही. म्हणजे सरतेशेवटी मी एक पत्रिका दिलेली आहे लास्ट पेजवर, ज्याच्यामध्ये चंद्रकुंडली, लग्न कुंडली आहे, लाल किताबची कुंडली मांडलेली आहे आणि वर्षभर कुंडली पण दिली आहे, त्याची दशा पण दिली आणि उपाय पण दिले आहेत. तर ही पत्रिका काल गुणमिलनासाठी आली होती. त्यातील स्त्रीची ही पत्रिका दिली आहे. शिक्षण सीए आहे. पत्रिका बघताना शुक्र वृश्चिक राशीत 8व्या घरात येत आहे, मंगळाच्या घरात आहे. पण 7व्या स्थानी असणारा रवी, शुक्र, गुरु, बुध आणि मंगळ यांच्या उपायाने पत्रिका बळ वाढवता येईल असं मला जाणवलं. मूळ पत्रिकेचा दर्जा फारसा चांगला वाटला नाही, पण पत्रिकेत काय बदल करून आयुष्यात चांगले करून देता येईल हा विचार माझ्या दृष्टीने तो महत्वाचा ठरला. म्हणून त्यांना मुलगी बघू शकता असा निर्णय दिलेला आहे. वरील सर्व गोष्टींचा विचार करता पारंपरिक शास्त्र हे मुख्य शास्त्र आहे, पण लाल किताब हे वैवाहिक सुख साठी बघताना घर, भाव म्हणजे ग्रहांचं स्थान, त्यांचे उपाय हे महत्वाचे ठरतात. फक्त ग्रह न बघता वर्तन, संयम आणि दान यामुळे वैवाहिक सौख्य वाढवण्यास मदत होते. पत्रिका विचार चांगला करता येतो. आज इथे बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद. काही पॉइंट्स मागे पुढे होऊ शकतात, मला जे समजले ते मी मांडले आहे. सर्व गुरुवर्यांचे आणि इथे उपस्थित असणाऱ्या सर्व अभ्यासकांचे आभार आणि दीप्तीला हार्दिक शुभेच्छा.